मी गजानन भायकर सर. आज आपण एक छोटीशी मुलांची एक ॲक्टिव्हिटी घेणार आहे. पहा, या ॲक्टिव्हिटी अशी आहे की एक विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्याच्या कानामध्ये एक वाक्य बोलणार आहे. ते वाक्य परत तो दुसऱ्या तिसऱ्याच्या कानात बोलणार आहे, तिसरा चौथ्याच्या कानामध्ये बोलणार आहे. ते जसेच्या तसे वाक्य त्या शेवटच्या व्यक्तीकडून आपल्याला ऐकायला येतं का, हा एक खेळातून मजेदार, म्हणजे आपण जे सांगतो ती गोष्ट नेमकं कितीपर्यंत लोकांपर्यंत ती योग्यरित्या पोहोचते, या खेळातून आपल्याला त्या गोष्टी शिकायला भेटणार आहेत. जी पण योजना आहे भारतामधल्या कोणत्याही योजना असतील, जसं की गावखेड्यामध्ये जर पाहायला गेलं ग्रामपंचायतीपर्यंत जी योजना आपल्यापर्यंत पोहोचते ती केंद्रातून राज्य सरकारातून मंत्रिमंडळातून जिल्हास्तरावरून ग्रामपंचायत लेवलपर्यंत ती कशाप्रमाणे योजना तिथपर्यंत विभागली जाते, या खेळाच्या माध्यमातून आपल्याला ती स्पष्ट होते. ते नक्की शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाहायचा. इयत्ता 10वीचा विद्यार्थी आहे सारंग. तो एक वाक्य राऊतच्या कानामध्ये बोलणार आहे. तेच वाक्य एकमेकाच्या कानात सांगून ते शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत कोणतं वाक्य कसं पोहोचतं हे आपल्याला पाहायचं आहे. एक वाक्य तुझ्या कानामध्ये बोल आणि तेच समोरच्या सेम टू सेम सांगायचं, कोणी बदलायचं नाही. हा, कोणतं वाक्य सांगितलं होतं तू? नाही, अगोदर थांब. हा. लाका 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 हा. घोडे बेचकर सोना. याने एक वाक्य बोललं होतं, घोडे बेचकर सोना, एक हिंदी मधला मुहारा बोलला होता. आणि ते शेवटपर्यंत सगळ्या मुलांच्या सांगण्यावरून ते शेवटपर्यंत कोणतं वाक्य पोहोचलं आहे? लाका लाका लाका. पहा, ऐकण्यात आणि करण्यात किती फरक आहे. या खेळातून आपल्याला हे सिद्ध होते की नेमकं दुसरा व्यक्ती काय बोललाय याच्याकडं आपण पूर्णपणे आपले पाचही ज्ञानेंद्रियपणे आपण ते ऐकलं तर आपल्या लक्षात राहतं. आपण काय करतो, कोणती गोष्ट अर्धी ऐकतो आणि त्याच्यावरती काम करण्याचा प्रयत्न करतो, ती गोष्ट पूर्णपणे ऐकूनच त्याच्यावरती काम करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. या गोष्टीतून पुरावा एकच गोष्ट शिकतो आपण, बरोबर आहे. तर नेमकं कोणतंही काम करायचं असेल तर अगोदर त्याच्यावरती अभ्यास करावा लागणार आपल्याला, की नेमकं काय बोललाय आणि या प्रश्नाचं उत्तर काय असेल. हे जर आपण आपल्या माइंड मध्ये सेट केलं तर त्याचं उत्तर नक्कीच आपल्याला भेटतं. पण त्याच्यावर आपण जर विचार केला नाही तर ते अशा प्रमाणे येतं आपल्यापर्यंत, तर ते नक्कीच व्हायला नाही पाहिजे. आपलं ज्यावेळेस एखादे शिक्षक वर्गात शिकवतात त्यावेळी आपलं पूर्णपणे लक्ष केंद्रित असायला पाहिजे. एवढंच सांगायचं या खेळातून. अगदी असा गमतीशीर खेळ होता. प्रत्येक मुलांना वेगवेगळ्या प्रकारे या खेळातून त्यांना संदर्भ कळायला असेल आणि यातून भरपूर काही शिकले बी आहेत विद्यार्थी. तर असे गमतीचे खेळ आपण नेहमी घेत असतो. तर